सरसकट शेतकरी कर्जमाफी 2019 मधील 50,000 रुपयांचा प्रोत्साहन अनुदानाची अट रद्द करणे, थकीत पीक विमा तातडीने देणे आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीची भरपाई देण्याच्या मागणीसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी बुलढाण्यातील आपल्या निवासस्थानी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केलं। जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत अन्नाचा एकही कण खाणार नसल्याची भूमिका त्यांनी जाहीर केली। शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळावी त्यांच्या इतर मागण्यांसाठी काल पंढरपूरमध्ये रोहित पवारांचं आंदोलन पार पडलं। या आंदोलनानंतर आता शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी याच मागण्या घेऊन पुन्हा आंदोलनाला सुरुवात केली, अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली। आपण बुलढाण्यात त्यांच्या मंडपात आहोत। आपण या आंदोलनासंदर्भात ते आणखीन आपल्याला माहिती देणार आहे। भाऊ, दरवर्षी शेतकरी आंदोलन, कर्जमुक्ती आणि पुन्हा त्यासाठी लढावं लागतं, नेमकं कधीपर्यंत चालणार? नाही, असं आहे की जोपर्यंत सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करणार नाही किंवा सोडवणार नाही तोपर्यंत लढाई तर सुरूच ठेवावं लागणार आहे। आता देशाला स्वातंत्र्य मिळायला 150 वर्ष लागले, पण त्यावेळेस असंच विचारलं असेल त्यांना की 10 वर्ष झाले तुम्ही लढताय, झालं नाही। जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत लढाई सुरूच राहणार आहे। आम्ही काही भीक मागतोय का? आमची सरळ मागणी अशी आहे की महाराष्ट्रातला शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे। आमच्यावर झालेलं कर्ज हे सरकारच्या चुकीच्या धोरणाचा परिणाम आहे। सरकारच्या चुकीमुळे झाल्यावर आमच्यावर कर्ज झालं, म्हणून आमचं कर्ज फेडणं ही सरकारची जबाबदारी आहे। तुम्ही सोयाबीनला भाव मिळू दिला नाही, तुम्ही कापसाला भाव मिळू दिला नाही, तुम्ही कांद्याला भाव मिळू दिला नाही, दुधाला भाव मिळू दिला नाही, ऊसाला भाव मिळू दिला नाही, धानाला भाव मिळू दिला नाही, आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाव मिळू दिला नाही। त्यामुळं आमच्यावर कर्ज झालं आणि आमच्यावर झालेलं कर्ज फेडण्याची जबाबदारी ही सरकारची आहे। त्यामुळं आम्हाला कर्जमुक्त केलं पाहिजे। 16 लाख कोटींचं उद्योगपतींचं कर्ज राईट ऑफ केलं तेव्हा मोर्चा निघाला होता का? एखादा नाही निघाला। पण आम्ही शेतकरी वारंवार मागणी करतो तर तुम्ही काहीच करत नाही। आणि शेतकरी चळवळीमध्ये गेल्या 20 वर्षापासून मी काम करतो, 22 वर्षापासून काम करतो। कर्जमुक्तीसाठी, शेतीमालाच्या भावासाठी आम्ही अनेक वेळा आंदोलनं केली। ज्यावेळी आंदोलनं केली त्यावेळी शेतकऱ्यांच्या पदरात काही ना काही आम्ही पाडून दिलेलं आहे। त्यामुळे प्रत्येक वेळी आम्ही करतो, लोकांच्या पदरात काही पडत नाही असं म्हणणं आमच्यावर अन्याय करणारं ठरेल। आणि रोहितदादांनी आंदोलन केलं तर त्यांचं स्वागतच आहे, पण आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आमचं आयुष्य समर्पित केलं नाही या प्रश्नासाठी। नाही, पण रविकांत तुपकरांचे आंदोलन म्हटलं की नियोजनबद्धता असते। आज जरी आपण अन्नत्याग आंदोलन करताय, परंतु राज्यभरात याचं उग्र स्वरूप भविष्यात प्राप्त होऊ शकेल असं काही नियोजन आहे? नाही, असं नियोजन नाही, पण शेतकऱ्यांना राग आला तर आंदोलन करतील ना शेतकरी। मी तुमच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सांगतो की हातावर हात धरून बसू नका, गावागावात निदर्शनं करा, प्रभात फेऱ्या काढा, सरकारच्या फसव्या GRची होळी करा, रस्त्यावर उतरा, कलेक्टरच्या समोर आंदोलन करा। तुम्हाला उपोषण करता येत असेल तर तुम्ही उपोषण करा, पण ही आरपारची लढाई लढल्याशिवाय पर्याय नाही। एकट्या रविकांत तुपकरनं बसून हा प्रश्न सुटणार नाही। याच्यासाठी महाराष्ट्रातला शेतकरी रस्त्यावर उतरावं लागेल, तेव्हा सरकारला आपण कोंडीत पकडू शकतो। मला विश्वास आहे या राज्यातला शेतकरी या सरकारला त्यांची अवकात दाखवून देईल। आणि आम्ही चुकीचं मागत नाही आहोत। तुम्ही केलेल्या कर्जमाफी योजनेमध्ये दुरुस्त्या करा, 2 लाखाची कर्जमाफी 5 लाखावर न्या, आणि तुम्ही काही जाचकाठी आणि निकष टाकले ते निकष काढून टाका, आणि 24 आणि 25चा हक्काचा पीक विमा आम्हाला मिळाला पाहिजे अशी आमची मागणी आहे। काय चूक आहे त्याच्यामध्ये? काहीच चूक नाही आहे। आम्ही आमचा हक्क मागतो, आम्ही भीक मागत नाही आहे। जोपर्यंत सरसकट कर्जमुक्ती आणि हक्काचा पीक विमा मिळत नाही तोपर्यंत मी अन्नाचा एक कणही खाणार नाही, अशा पद्धतीचा निर्णय मी घेतलेला आहे। माझा जीव गेला तरी बेहतर, प्राण गेला तरी बेहतर, पण थांबायचं नाही हा निर्धार मी केला। रोहित पवारांचं काल आंदोलन पार पडलं, त्यांनी सरकारने त्यांना काहीतरी आश्वासन दिलेलं आहे, आपण समाधानी आहात? नाही, रोहितदादांशी सरकारनं काय चर्चा केली याच्या बाबतीत मला माहीत नाही, कारण माझं त्यांच्याशी बोलणं पण झालं नाही म्हणजे आंदोलन संपल्यावर, आणि मीडियातूनही मी काही पाहिलं नाही, कारण मला वाटतं तो रात्री उशिराचा विषय होता। म्हणजे आज काय झालं मला माहीत नाही। माझं एकच म्हणणं आहे, हे सरकार लबाड आहे, लबाडाचं अवतन जेवल्याशिवाय खरं नाही। हे आश्वासनं देणार, मीटिंग ठेवतो, बैठक घेतो, देखेंगे पाएंगे, यू करेंगे त्यू करेंगे, काही करत नाही। असंच यांनी नागपूर आंदोलनात फसवलं आम्हाला, तिथं बोलवलं ना मुंबईला, आणि 30 जूनपर्यंत आम्ही कर्जमाफी करतो, तुम्हाला सगळ्यांना विश्वासात घेतो। आम्हाला कोणालाच काही विचारलं नाही, सगळं परदेशीने केलं, जसं काही त्या परदेशीला सगळ्या जगाचं ज्ञान आहे, आणि मेक मारून ठेवली सगळ्या ठिकाणी, आणि शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं। आमचं म्हणणं आहे, बाबा मला नका मान सन्मान देऊ, नका येऊ, माझ्याकडे काही अडचण नाही, पण आम्ही ज्या मागण्या केल्या त्या पूर्ण करा, आम्हाला आनंद होईल। नक्कीच हे होते शेतकरी नेते रविकांत तुपकर, ज्यांनी ही लढाई आता आरपारची असल्याचे सांगितलेली आहे। कॅमेरामॅन समीर शेखसह मी फहीम देशमुख, UCN न्यूज, बुलढाणा।